नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS अथेना. Amazon अथेना म्हणजे काय? Amazon अथेना ही एक सर्व्हरलेस इंटरॅक्टिव्ह क्वेरी सेवा आहे, सर्व्हिस आहे जी तुम्हाला Amazon S3 मधील डेटा SQL क्वेरी वापरून क्वेरी करण्याची फॅसिलिटी देतो. आता याचे महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया. यासाठी आपल्याला सर्व्हर तयार करावा लागत नाही, डेटाबेस इन्स्टॉल करावा लागत नाही, थेट S3 मधील फाईल्सवर आपण SQL चालवता येतो. SQL म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, जे आपण डेटाबेस SQL सर्व्हर किंवा ओरेकल या डेटाबेसमध्ये आपण जे क्वेरी रन करतो ते आपण डायरेक्टली Amazon अथेनाच्या मदतीने S3 च्या फाईल्सवर आपण क्वेरी रन करू शकतो. आणि वापरानुसार आपल्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजेच काय, जेवढं तुम्ही वापरणार पे ॲज यूज या तत्वावर तुम्हाला बिलिंग होतं. म्हणजेच डेटा S3 मध्ये ठेवा आणि थेट SQL क्वेरीने त्याला ॲनालाइज करा. आता सर्व्हरलेस म्हणजे आपण काय समजून घेऊया. सर्व्हरलेस म्हणजे सर्व्हर मॅनेज करायची गरज नाही. स्केलिंग आपोआप होतं. जसं तुम्हाला आपल्या काही मागच्या व्हिडिओमध्ये स्केलिंग काय असतं, हॉरिझॉन्टल स्केलिंग, व्हर्टिकल स्केलिंग. स्केलिंग म्हणजेच काय की वापरानुसार त्या रिसोर्सचे युटिलायझेशन किंवा कॅपॅसिटी कमी जास्त होणे, याला म्हणतात स्केलिंग. ठीक आहे. जर तुम्हाला एक स्केलिंग इन डिटेल्स जाणून घ्यायचं असेल तर आपले काही मागचे व्हिडिओ आहेत AWS चे, ते तुम्ही पाहू शकता. तिसरा आहे हाय अवेलेबिलिटी. AWS कडनं मिळते. म्हणजे जर तुमचं एका रिजनमध्ये डाऊन झालं असेल तर AWS ऑटोमॅटिकली त्याचा एक बॅकअप ठेवून तुम्हाला हाय अवेलेबिलिटी प्रोव्हाइड करतो. आणि चौथा आहे वापराप्रमाणे, जसं तुम्ही वापरणार त्याप्रमाणे तुम्हाला बिलिंग होणार. अथेनामध्ये आपण कोणत्याही EC2 किंवा डेटाबेस सर्व्हर चालवत नाहीस. ठीक आहे. म्हणजे तिकडे ॲक्च्युअल फिजिकल सर्व्हर नसतो, व्हर्च्युअल सर्व्हर असतो, तो जो AWS मॅनेज करतो. म्हणून याला काय म्हणतात, सर्व्हरलेस सर्व्हिस. आता अथेना कसं कार्य करते आपण पाहूया. याचं कोणकोणते महत्त्वाचे 3 घटक आहेत. पहिला आहे Amazon S3. येथे तुमचा ॲक्च्युअली डेटा साठवला जातो. उदाहरणार्थ CSV फॉर्मॅटमध्ये असेल किंवा JSON फाईल असेल किंवा पार्केट हे फॉर्मॅट असतील. हे जे फाईल्स असतात हे या Amazon S3 वर स्टोअर केले जातात. दुसरा आहे AWS ग्ल्यू. ठीक आहे. ग्ल्यू म्हणजे काय, डेटाचा स्कीमा आणि टेबलची माहिती साठवतो. हा काय करतो, एक प्रकारे तुमचा मेटा डेटा समजा. ठीक आहे. हा मेटा डेटा काय करतो, AWS ग्ल्यू मध्ये स्टोअर करतो. आणि तिसरं आहे अथेना क्वेरी इंजिन. तुमची जी SQL क्वेरी जी प्रोसेस होते अथेनामधनं, त्याच्यामध्ये अथेनामध्ये क्वेरी इंजिन असतो. हा क्वेरी इंजिन काय करतो, तो SQL क्वेरी प्रोसेस करतो. म्हणजे त्याचं पाईपलाईन ही क्वेरी इंजिन प्रोसेस करते आणि S3 मधून डेटा रीड करून तुम्हाला तो रिटर्न करतो. ठीक आहे. म्हणजे कसं असतं याची प्रोसेस, की युजर आहे, युजरनी अथेनामध्ये गेलं, अथेनामध्ये ग्ल्यू डेटा कॅटलॉग सिलेक्ट केला आणि S3 ला लिंक केला आणि त्या S3 वर आपण क्वेरी रन करून तो आपल्याला रिझल्ट मिळतो. ही अशी 3 स्टेज म्हणजे 3 महत्त्वाच्या घटकावर आपला अथेना वर्क होतो. आता अथेना कोणते डेटा फॉर्मॅट सपोर्ट करतो. ठीक आहे. अथेना आपल्याला या खालचे फॉर्मॅट जर तुम्ही पाहू शकता, CSV फाईल आहे, JSON फाईल आहे, पार्क्यूट आहे, ORC आहे, एव्हरो आहे. ठीक आहे. JSON आणि CSV तुम्हाला म्हणजे तुम्ही फॅमिलियर असणार, तुम्हाला माहिती सुद्धा असणार. पार्क्यूट आणि ORC हे वेगळे काही स्पेसिफिक फॉर्मॅट आहेत. याच्याने काय होतं, हे ऑलरेडी स्ट्रक्चर असतात, त्यामुळे काय असतं, डेटा स्कॅन होत नाही, म्हणजे कमी वेळात होतो डेटा स्कॅन, त्यामुळे आपला खर्च कमी होतो. उदाहरणार्थ जसं तुम्ही CSV ची एखादी मोठी फाईल असेल किंवा JSON ची फाईल, ती जेवढं तुम्हाला स्कॅन करायला वेळ घेणार ना, त्या वापराप्रमाणे तुम्हाला बिलिंग होणार. पण पार्केट आणि ORC फॉर्मॅटमध्ये तसं होत नाही. ती म्हणजे त्यांचं जे प्रोसेसिंग असतं, स्कॅनिंग असतं, ते फास्ट होतं कम्पेअर टू CSV आणि JSON. आता आपण प्राइसिंग मॉडेल बघूया. अथेनामध्ये प्रति टेराबाइट स्कॅन केलेल्या डेटावर शुल्क आकारले जाते. म्हणजे काय, तुमच्या GB मध्ये होत नाही. म्हणजे 1 टेराबाइट जर स्कॅन झाला असेल ना, तर तुम्हाला $5 चार्ज घेतो. ठीक आहे.
जर जीबीच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला काही चार्ज नाही घेणार, ठीक आहे. पण तुमचा 1 TB वर किंवा इक्वल टू जर डेटा स्कॅन झाला तर तुम्हाला $5 चार्ज केले जातात, ठीक आहे. फाईल जितकी मोठी तितका खर्च जास्त, हे तुम्ही जाणून घ्या, ठीक आहे. पार्टिशन आणि कॉम्प्रेशन वापरल्यास खर्च कमी होतो, ठीक आहे. आता डेटाबेस आणि टेबल यांची संकल्पना आपण जाणून घेऊया. डेटाबेस म्हणजे लॉजिकल कंटेनर, ठीक आहे. म्हणजे एखादा डेटाबेस आहे, तुमचा एम्प्लॉई डेटाबेस आहे, त्या एम्प्लॉई डेटाबेसमध्ये वेगळे डेटा असू शकतो, एम्प्लॉईचा असू शकतो, सॅलरीचा असू शकतो, PFचा असू शकतो, लिव्हचा असू शकतो. तर हे काय आलं, एक लॉजिकल कंटेनर झाला, ठीक आहे. आणि प्रत्यक्ष डेटा कुठे स्टोअर करणार आपण, S3 मध्येच असतो, ठीक आहे. अथेना डेटा स्टोअर करत नाही. अथेना काय करतो, डेटा स्टोअर, हा डेटाबेस सुद्धा नाही आहे, ही काय आहे, क्वेरी सर्व्हिस आहे जी तुमचा S3 मधला डेटा रीड करण्यासाठी तुम्हाला मदत करते, ठीक आहे. फक्त टेबलचा स्कीमा ग्लू मध्ये साठवला जातो. आता अथेना कुठून रीड करतो टेबलचा स्ट्रक्चर, तर AWS ग्लू मधनं तो स्टोअर केलेला तो स्ट्रक्चर रीड करतो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे पार्टिशनिंग, ठीक आहे. जर तुमचा डेटा उदाहरणार्थ असं असेल की S3 बकेट सेल्स इयर 2025 मंथ मार्च, तर अथेना संपूर्ण डेटा स्कॅन करत नाही, फक्त संबंधित फोल्डर स्कॅन करतो. याला पार्टिशनिंग प्रूनिंग म्हणतात. म्हणजे याचे फायदे काय, की जेवढं माझं रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे, त्या डेटाला, त्या स्पेसिफिक डेटाचा तो स्कॅन करून तुम्हाला रिझल्ट देणार. याच्याने फायदे काय होतात, कमी खर्च. कमी खर्च का होतो, कारण स्कॅनिंग फास्ट होतं, संपूर्ण डेटा करण्याच्या त्या प्रोसेसमध्ये तो जात नाही. म्हणजे जो रिक्वायर्ड डेटा आहे, जो पार्टिशन डेटा आहे, त्याच्यावर तो फोकस करून तिकडे स्कॅन करतो. त्यामुळे स्कॅनिंग लवकर होतं. स्कॅनिंग लवकर झाल्यामुळे काय, तुमचं कमी खर्च होतो. जलद क्वेरी, तुम्हाला फास्ट डेटा मिळतो आणि चांगला परफॉर्मन्स मिळतो. आता अथेनाचे उपयोग आपण पाहूया. की समजा तुमचे खूप लॉग्स आहेत आणि तुम्हाला लॉगचं ॲनालिसिस करायचं आहे, तर तिकडे तुम्ही अथेना वापरू शकता. S3 मधील रिपोर्टचे तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल, त्यासाठी तुम्ही अथेना वापरू शकता. डेटा व्हॅलिडेशन करायचं असेल, की समजा तुमच्याकडे 10 GB किंवा 50 GB डेटा आहे, पण त्याच्यामधले काही जे व्हॅलिडेट डेटा आहे तेच तुम्हाला पुढच्या प्रोसेसिंगला घेऊन जायचं आहे किंवा त्याचा उपयोग करायचा आहे. तर त्या नंबर ऑफ GB मधला डेटा तुम्ही क्वेरीने फिल्टर करू शकता, व्हॅलिडेट करू शकता आणि तो डेटा जो ॲक्च्युअल व्हॅलिड डेटा आहे तो तुमच्या प्रोसेसिंगमध्ये वापरू शकता. बिझनेस इंटेलिजन्स टूल्स सोबत तुमचं इंटिग्रेशन करू शकता. समजा उदाहरणार्थ जसं एक्झाम्पल दिलं की 50 GB मधला तुमचा जो व्हॅलिड डेटा आहे, तो व्हॅलिड डेटा घेऊन तुम्हाला काही मॅनेजमेंट रिपोर्ट्स बनवायचे किंवा फायनान्शियल रिपोर्ट्स बनवायचे असेल, तर तुम्हाला अथेनाचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ Amazon क्विकसाईट. आता रेडशिफ्ट सुद्धा एक सर्व्हिस आहे, तर यांच्या दोघांमधला डिफरन्स आपण पाहूया. अथेना काय आहे, सर्व्हरलेस आहे, ठीक आहे. ॲडहॉक क्वेरीसाठी परफेक्ट सोल्युशन आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट करायची गरज नाही, ते सर्व AWS मॅनेज करतो. रेडशिफ्ट काय करतं, डेटा वेअरहाऊस सेवा आहे, ठीक आहे. तिकडे ॲक्च्युअल सर्व्हर असतात डेटा वेअरहाऊसचे आणि हा क्लस्टरवर आधारित असतो, ठीक आहे. आपले काही रेडशिफ्टचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता, त्याने तुम्हाला अजून चांगली माहिती मिळेल, ठीक आहे. आणि मोठ्या प्रमाणात ॲनालिसिस करण्यासाठी परफेक्ट सोल्युशन आहे रेडशिफ्ट कम्पेअर टू अथेना. आता अथेनाचे काही लिमिटेशन आहेत. रिअल टाइम OLTP साठी योग्य नाही. म्हणजे समजा तुमचं ऑब्जेक्ट लिंक ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल तुम्हाला जर बनवायचं असेल, तर तुम्हाला अथेनाच्या ऐवजी तुम्ही रेडशिफ्टला चूज करू शकता. खूप छोट्या आणि वारंवार क्वेरीसाठी योग्य नाही, कारण का माहिती आहे, जेवढं तुम्ही क्वेरी करणार आणि रिपीटेडली करणार तेवढं तुमचं काय बिलिंग चार्ज होत राहणार. आणि क्वेरीला काही सेकंद लागतात, इन्स्टंट नाही आहे, ठीक आहे. म्हणजे असं नाही की बाबा ॲक्च्युअल डेटापासून तुम्ही कसं पटकन तुम्हाला डेटा मिळतो, म्हणजे काही सेकंदाचा तो वेळ घेतो. तर हे अथेनाचे लिमिटेशन आहेत. तर याच्यावर आपल्याला काय कळतं, Amazon अथेना योग्य आहे जेव्हा तुमचा डेटा आधीपासून S3 मध्ये असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला पटकन सिक्वेल ॲनालिसिस करायचे असेल आणि सर्व्हरलेस ठेवून तुम्हाला सर्व्हर मॅनेज करायची गरज भासत नसेल, तर तुम्ही
ॲमेझॉन एथेना सिलेक्ट करू शकता. आता ही मित्रांनो फक्त झालेली आहे एक ॲमेझॉन एथेनाची एक तोंड ओळख. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण S3 क्रिएट करून त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो आणि तो डेटा आपण आपल्या ॲमेझॉन एथेनाच्या मदतीने कसा क्वेरी करू शकतो. तर आशा करतो तुम्हाला हे फंडामेंटल ऑफ ॲमेझॉन एथेना समजलं असेल. पुढच्या व्हिडिओत भेटूया प्रॅक्टिकल सह. धन्यवाद.